ब्रेकनंतर स्वागत. वीर योद्धा, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे कुठल्याही क्षणी मायभूमीत परततायत. आपण थेट जाऊया वाघा बॉर्डरवरती. तिथं नेमकं काय चाललंय, कुठल्याही क्षणी ते वाघा चेकपोस्ट क्रॉस करून पाकिस्तानातून भारतात येत आहेत अशी माहिती मिळतात. हे आता सध्याची ताजी दृश्य आहेत. यामध्ये बघतोय आपण जी अटारी आणि वाघा अशा दोन चेकपोस्ट आहेत. अटारी भारताची, वाघा पाकिस्तानची. आणि त्या दरम्यान जे बीटिंग रिट्रीट होतं तिथं जे गेट्स आहेत, एक पाकिस्तानचा आहे, एक भारताचा आहे सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि तिथून अभिनंदन हे भारतात परतणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं देशवासी तिथे जमलेले आहेत. मोठ्या उत्साहात सकाळपासून आनंदोत्सव हा साजरा होतोय. कुठल्याही क्षणी ते येत आहेत अशी माहिती कळते आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी पुन्हा जातोय एअर मार्शल प्रशांत खांडेकर यांच्याकडे. प्रशांत खांडेकर, ही चर्चा होत राहील की राजनैतिक स्तरावरती, राजकीय स्तरावरती कशा पद्धतीनं कूटनीती करायची किंवा ज्याला म्हणूया ना की आरोप प्रत्यारोप इशारे हे राजकीय स्तरावरनं कसे द्यायचे. पण गेल्या काही दिवसांमध्ये जे काही झालेलं आहे त्यावरनं पहिल्यांदा भारताचं लष्करी सामर्थ्य, त्याची जाणीव ही भारतीयांना झालेली आहे. आणि भारतीयांचा ऊर अगदी भरून आलेला आहे की आपलं एअरफोर्स किती कमांडेबल आहे, काय करू शकतं. म्हणजे आज इंटरनॅशनल मीडिया असेल किंवा पाकिस्तान स्वतः असेल हे म्हणू शकतं की तुम्ही किती माणसं मारले त्याचे पुरावे द्या. किंवा काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा म्हणाल्या की जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर ह्या टॉक्स चाललेल्या आहेत की तुम्ही 300-400 माणसे मारले असा जो दावा करता, तर त्याचे पुरावे कुठे आहेत तर ते सरकारने द्यावे. हा भाग आपण थोडंसं बाजूला सोडूया. एक सामान्य माणसाच्या लेखी काय आहे की आपली जी लढाऊ विमानं आहेत ती पाकिस्तानची केवळ एलओसी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलच नाही तर इंटरनॅशनल बाउंड्री, आंतरराष्ट्रीय सीमा भेदून बालाकोट पर्यंत गेली. म्हणजे अफगाणिस्तानच्या जवळपास पर्यंत तिथं गेली आणि तिथून ती परत आली. याचा अर्थ आपण रडार यंत्रणा त्यांची भेदली, त्यांचं जे वायुदल होतं ते सुद्धा बेसावध होतं. अशा वेळेत आपण ही 22 मिनिटाची कारवाई केली आणि बालाकोट पर्यंत आपली विमानं गेली, हे ते पण नाकारत नाहीयेत. त्यामुळं एअरफोर्सचं खास करून हे सामर्थ्य दिसलेलं आहे. नाहीतर 1971 नंतर आपली भारताची लढाऊ विमानं सुद्धा पाकिस्तानी हद्दीमध्ये कधी गेलेली नाहीयेत. तुम्ही एकूणच एअरफोर्सचे माजी अधिकारी म्हणून हे सगळं कसं फील करता? मी इतरी आधी पण सांगितलंय की भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेना आम्ही तिघही जेव्हा आपली शांतता असते तेव्हा सुद्धा आम्ही या सगळ्या एक्सरसाइजेस किंवा कवायती करत असतो की समजा असं झालं तर आपल्याला काय करावं लागेल. आणि मग अशा त्या एक्सरसाइजेस करून आपल्याच बॉर्डरमध्ये आम्हीच आपल्याला एक ग्रुपला शत्रू बनवतो, एक ग्रुपला आपण बनवतो, त्याला ब्लू फोर्स आणि रेड फोर्स म्हणतो. अशा एक्सरसाइजेस करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही मग धडे शिकतो की कुठे काय चूक झाली. तर ह्याच्यामध्ये आपण ज्या एक्सरसाइजेस केल्यामुळे आपली जी सेना असते, तिन्ही सेना या सगळ्या सुसज्ज असतात केव्हाही कोणतीही एक्सरसाइज किंवा ऑब्जेक्टिव्ह घ्यायला. तर ह्याच्याकरता फक्त आपल्याला सरकारचं ओके पाहिजे असतं, कारण हे आपण डेमोक्रेसी आहे. तर मिलिटरी एक त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंट आहे जे सरकार चालवतात त्यांच्यात, आणि त्यांना जसा उपयोग करावा आर्थिक, राजकीय, सामरिक तसा तर मिलिटरी सुद्धा ह्याच्याकरता वापरू शकतो. तर आपल्या ह्याच्यात आपण असे तयारी केल्यामुळे आपल्या जो टार्गेट फोल्डर्स असतात, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणत्या पातळीवर ऑपरेशन्स करायचे आहे. तर त्याच्याकरता आपल्या जो ज्या म्हणजे आपले जे टार्गेट्स आहेत दुसऱ्यांच्या शत्रूच्या पक्षामध्ये असलेल्या जमिनीवर किंवा समुद्राजवळ किंवा असं, तर त्या सगळ्या टार्गेट फोल्डर्स मध्ये आपण इंटेलिजन्स याचं सगळं आपण कलेक्ट करत असतो. पीस टाइम मध्ये सॅटेलाइट इमेजरी आहे, ड्रोन्स आहे, आणि हे सगळे देश करतात आणि ते त्यांना टार्गेट फोल्डर्स अपडेट करत जातात. तर त्यामुळे काय आहे की आपला जो एक एक्सरसाइज झाली आपली, आपण जे बालाकोटला गेलो, हे म्हणजे प्रतीक कसं आहे तर एक्सलंट प्लॅनिंग, एक्सलंट एक्झिक्युशन, एक्सलंट ट्रेनिंग आणि एक्सलंट सर्व्हिसेबिलिटी ऑफ ऑन बोर्ड इक्विपमेंट. कारण ही सगळी विमानं जेव्हा तुम्ही पाठवता तेव्हा त्या विमानावरच्या सगळ्या सिस्टीम्स ज्या आहेत त्या सगळ्या पक्क्या 100% सर्व्हिसेबल पाहिजे. आणि मिराज 2000 जे विमान आहे हे त्या कॅटेगरीमध्ये येतं
की ज्याचे ऑनबोर्ड सर्व्हिसेबिलिटी सगळ्याची अगदी 100% असते. मी पुढे जायच्या आधी मला जरा थोडं एक वाटलं की करेक्ट करावं, कारण आधीचे प्रवक्ते काही म्हणाले ते मला नाही वाटत ते संयुक्तिक आहे. जेव्हा पाकिस्तानने आपली बॉर्डर क्रॉस केली तर त्याचा अर्थ हा होत नाही की ते उग्रवाद्यांना सहानुभूती दाखवतात आहे. त्यांनी याच्याकरता केली कारण आपण त्यांची बॉर्डर क्रॉस केली आणि प्रत्येक देशाचं सार्वभौमित्व, स्वातंत्र्य आणि त्यांची जी परिस्थिती असते तिथली त्याच्यावर ते त्यांचं आहे आणि त्याच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्यांना हा एक अधिकार आहे की त्यांनी पण असं एक काहीतरी ऍक्शन करावी ज्यांनी पुढच्या करता कोणताही देश कोणत्याही दुसऱ्या देशावर असं आक्रमण करणार नाही. जरी आपण फक्त JEMचेच टार्गेट्स केले, JEMचे जिथे कॅम्प होते ट्रेनिंग, तरी पण आपण त्यांच्या बॉर्डरमध्ये गेलो. हा एक प्रश्न असतो की तुम्ही आमच्या बॉर्डरमध्ये का आला, कारण काही छान असेल. उद्या जर अमेरिका आपल्या बॉर्डरमध्ये आली किंवा चीन आपल्या बॉर्डरमध्ये आला तर आपण ते असं आपण ऐकणार नाही आणि आपणही काहीतरी करू. तर याच्यामुळे ही जी रिॲक्शन होती ती एक्सपेक्टेड होती आणि याचा संबंध ह्यांनी कोणी जगाने हे नाही म्हटलंय की तुम्ही अतिरेक्यांना मदत करतात. दुसरी गोष्ट, इम्रान खानला न ठेवणं किंवा असो नसो काही फरक नाही पडत हे पण चूक आहे. कारण जसं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, मी आधी म्हटलं की तुम्ही आपले मित्र बदलू शकता पण शेजारी नाही बदलू शकत. तर जर शेजारी आपलं असं आहे जसं कसं आहे तर आपल्याला शेजाऱ्यांबरोबर नीटपणे राहून त्यांना नीटपणे समजावून त्यांच्या बरोबरच आपल्याला राहावं लागेल. आणि आपण हे विसरतो की पाकिस्तान असल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जे काही होत आहे तिथले जे लोक आहेत ते आपले इथे तेवढे येऊ नाही शकत कारण मध्ये पाकिस्तान आहे. तर मला वाटलं की या 2-3 गोष्टी जरा नीटपणे सांगाव्या आणि माझ्या दृष्टिकोन अगदी बरोबर आहे सर. तुम्ही सैनिकाचा धर्म सांगताय की कशा पद्धतीनं जर का नाही तुमचा मुद्दा खूप व्यवस्थित आहे. म्हणजे मी आय सॅल्यूट टू यू आणि तुमच्या एकूणच विचार करण्याच्या सगळ्या याला का बरोबर आहे की त्यांच्याकडे सुद्धा जनमताचा रेटा हा पाकिस्तान सरकारावरती पाक लष्करावरती होता की शेवटी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस झालेले आहेत. जरी आपण हे म्हणत असलो की इट वॉज नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक, ते तसं मानू शकत नाही. तिथल्या लोकांना तसं वाटत नाही. तिथं आता ते वर्षानुवर्ष त्यांच्या नसनसात ते भिनलेलं आहे ते बाळकडू की आम्ही दहशतवादांना पोचतोय म्हणजे आम्ही जिहादासाठी ते करतो वगैरे, त्यांची ती मानसिकता आहे. पण एक राष्ट्र म्हणून तिथला जो सैनिक आहे तिथलं जे लष्कर आहे ते हे म्हणू शकतं की इंटरनॅशनल बॉर्डर्स ह्या भेदल्या गेल्या तर आपण सुद्धा इंटरनॅशनल बॉर्डर भारताची भेदू शकतो हे आपल्या जनतेला दाखवून द्यावं. आणि म्हणूनच कदाचित हा आताताईपणा ज्याला पाकिस्तान हातघाईवर आला असं आपण म्हणत होतो किंवा ही जी युद्धखोरी आहे ती पाकिस्ताननी 3 F-16 आपल्या हद्दीत पाठवली आणि परत बोलवून आणि आपली शस्त्र मॅन केली आणि आता चर्चा करा असा प्रस्ताव ठेवला. आम्ही शिवाली देशपांडे तुमच्याकडे येतोय. हाच मुद्दा आहे बघा. जेव्हा एखादं कोणतंही सरकार असेल, सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सत्ताधारी पक्ष बदलतो, तोच राहतो, तोच कायम राहतो, निवडणुका होतात, काही होऊ शकतं. सरकार जे आहे ते लोकांचं आहे आणि ते लोकांसाठी कार्य करतं. पाकिस्तानमध्येही तसंच आहे. तिथं कधी लोकशाही नांदते कधी नांदत नाही. आता सध्या लोकनियुक्त सरकार तिथं आहे पण तरी सुद्धा ISI आणि पाक लष्कर यांच्या हातचं ते बाहुलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जनमताचा जो रेटा असतो, पुलवामाचा हल्ला झाला, आपल्याकडे सुद्धा जनमताचा रेटा आला की एकदा पाकिस्तानला तुम्ही धडा शिकवा, कारण दहशतवाद खपवून घेता कामा नये. आपण जेव्हा एअर स्ट्राईक केला तिकडे सुद्धा तशा पद्धतीचा जनमताचा रेटा तयार झाला असेल, कारण आता आम्ही सुद्धा पाकिस्तान टेलिव्हिजन फार क्लोजली मॉनिटर करतो आहोत. त्यामध्ये सुद्धा ते दिसतंय. तिथं सुद्धा देशभक्ती युद्धज्वर खूप लोकांच्या ठाई ठाई भरलेला दिसतो आहे. भले त्यांची कॅपॅसिटी आपल्या इतकी नसेल असं आपण म्हणत असू, पण दोन्ही देश हे अण्वस्त्रधारी देश आहेत. दोघांकडे न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज आहेत. दोघांनाही असं वाटतं की युद्ध जर का झालं तर युद्ध सुरू करणं सोपं आहे, थांबवणं कठीण आहे. अशा वेळी ही जी सध्याची परिस्थिती आहे की युद्धजन्य परिस्थिती म्हणता येत नाहीये, युद्ध टाळण्याजोगी परिस्थिती आहे असाही दावा करता येत नाहीये आणि आंतरराष्ट्रीय दबाव दोन्ही राष्ट्रांवर आहे हे दोन्ही राष्ट्रही मान्य करत नाहीये. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र काल हनोईमधनं सांगतायत
की एक अट्रॅक्टिव्ह न्यूज कुठल्याही क्षणी येणार आहे आणि अमेरिका व्हेरी मच इन्व्हॉल्ड आहे दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, आणि त्यानंतर मग अवघ्या काही तासात इम्रान खान पाक संसदेमध्ये ही घोषणा करतात की अभिनंदन यांची आम्ही सुटका करतो. म्हणूनच भारतीय कूटनीतीचा जो विजय आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दबाव, अमेरिकेची मध्यस्थी हाही भाग असला पाहिजे ना. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी हे सांगू इच्छिते की भारताने नेहमीच हे स्पष्ट केलं होतं की आमचा जो लढा आहे तो आतंकवाद्यांच्या विरुद्ध आहे आणि पाकिस्तानने आतंकवाद्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना पैसा पुरवणं आणि त्यांना आपल्या देशात ठेवणं हे बंद करावं. हे पाकिस्तान करू शकला नाही आणि त्याच्याचमुळे आपण हा एअर स्ट्राईक केला. आपण फक्त आतंकवादींच्या ट्रेनिंग कॅम्प्स वरती हल्ला केला आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा आतमध्ये घुसलो तेव्हा आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण गेलो, फक्त आतंकवाद्यांच्या ठाण्यांवरती आपण हल्ला केला आणि वापस आलो. पण पाकिस्तानने जे रिएक्शन केलं, अश्वाली देशपांडे, सॉरी टू इंटरप्ट यू, अश्वाली देशपांडे, आपण बालाकोट पर्यंत गेल्याचा दावा करतोय. आपण बालाकोट पर्यंत गेल्याचा दावा करतोय म्हणजे आपण इंटरनॅशनल बाउंड्रीज पार केलेल्या आहेत पाकिस्तानच्या. आपलं फॉरेन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री तसं म्हणतंय 80 किलोमीटर पुढे गेलो. हा, आपण 80 किलोमीटर पुढे गेलोय. अगदी नाही, अगदी खरं, पण दॅट वॉज अ नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. आणि जेव्हा पाकिस्तानने आपल्यावरती काल जेव्हा ह्यांचे F-16 आले होते, दे टार्गेटेड दी मिलिटरी इन्स्टॉलेशन्स. तर त्याच्यामुळे यू आर कॉलिंग फॉर एन वॉर. दिस इज एस्कलेशन ॲट दी बॉर्डर्स. आणि हे जे पाकिस्तानने केलं हे इट वॉज एन रिटॅलिएशन टू दिस एअर स्ट्राईक दॅट वी डिड. But then we were very, very clear that we are not attacking the Pakistan military or we are not attacking the Pakistani civilians. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हटलं की डोनाल्ड ट्रम्पने काल हॅनोई मधून हे स्टेटमेंट दिलं, तर जेव्हा इतक्या राजकीय घडामोडी होत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी होत आहेत की सगळे जे देश आहेत ते पाकिस्तानवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय, पाकिस्तानला बाध्य पाडण्याचा म्हणायला प्रयत्न करतोय की आपण या सगळ्या आतंकवादी गोष्टींना ट्रेनिंग देणं हे बंद करायला हवं आणि इमिजिएटली विंग कमांडर अभिनंदन ह्याला रिलीज करायला हवं. या सगळ्या गोष्टी या सगळ्या नेत्यांना जरूर कळून राहिल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की OIC मध्ये सुषमा स्वराज जेव्हा गेल्या तेव्हा पाकिस्तान बॅक्ड आउट आणि कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या देशांचा दबाव एका दृष्टीने या पाकिस्तानवरती पडला. आणि अमेरिकेने तर खूपच ठामपणे सांगितलं. अमेरिकेचं आज स्टर्न वॉर्निंग आहे. अमेरिकेने याच्या आधी नुसते स्टेटमेंट्स दिले होते, माईक पॉम्पिओचे नुसते स्टेटमेंट्स होते की पाकिस्तानने आतंकवाद्यांना ट्रेनिंग देणं बंद करावं. पण आज जे स्टेटमेंट आहे ते वॉर्निंग आहे पाकिस्तानला की तुम्ही हे सगळं बंद करा आणि विंग कमांडर अभिनंदन याला तुम्ही रिलीज करा आणि बॉर्डरवरती जे एस्कलेशन आहे त्याला तुम्ही शांत करा. त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या सगळ्या घडामोडी या झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्या सैन्याचं मोराल इतकं हाय आहे आणि आवर आर्म फोर्सेस इज अ मॉरल आर्मी. आपण कुठल्याही सिव्हिलियन वसाहतवर किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर कधीच आपण हमला केलेला नाहीये. आपण जे काही करतोय ते आतंकवाद्यांविरुद्ध, कारण आपल्याला ही इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन मिळाली होती की जैश ए मोहम्मद अशा प्रकारचे फिदाईन हमले आणखीन आपल्या देशात करणार आहेत. तर वी हॅव द राईट टू डिफेंड अवरसेल्व्स. त्याच्यामुळे आपण फक्त आतंकवाद्यांना टार्गेट केलं होतं आणि आपण बाकी कुठल्याच देशाच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला टार्गेट केलेलं नाहीये. त्याच्यामुळे हे जे एस्केलेशन आहे फक्त पाकिस्तानकडून एस्केलेशन झालेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानवरती हा दबाव आणला गेला आणि त्यांनी विंग कमांडर अभिनंदनला रिलीज करायचा हा निर्णय घेतला. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत भालचंद्र सिरसाट सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते. भालचंद्र सिरसाट, प्रश्न नीट ऐका. प्रश्न असा आहे की इम्रान खान यांनी भारताला उद्देशून दोनदा निवेदन केलं. पहिल्यांदा जेव्हा निवेदन केलं तेव्हा इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, लोकनियुक्त आहेत, माजी क्रिकेटर आहेत, त्यांनी जेव्हा निवेदन केलं ते म्हणाले की भारतानं जे काही केलेलं आहे त्या बदल्यात आम्हाला काहीतरी कारवाई करावी लागेल का आम्ही हात बांधून बसू शकत नाही. भारत जर का काही करेल तर आम्ही त्याला उत्तर देऊ. हे आपल्या एअर स्ट्राईकच्या आधी ते बोलले होते.
ओके, ठीक आहे. मी खरं तर ही चर्चा थांबवतोय. आपण थेट जाऊया. पत्रकार परिषद सुरू होते. एअर चीफ मार्शल पत्रकार परिषद घेत आहेत. ओपन द फ्लोर टू क्वेश्चन्स. सर, द फ्लोर इज योर्स. Friends, thank you very much for coming here. Today was a historic day in our engagement with the Organization of Islamic Cooperation, OIC. On the 50th anniversary of the first ever meeting in 1969, India was invited as the guest of honor at the inaugural plenary of the 46th session of the Council of Foreign Ministers of OIC in Abu Dhabi. External Affairs Minister Srimati Sushma Swaraj delivered her address as the guest of honor in today's plenary earlier this morning and opened a new chapter in our engagement with OIC. As the official announcement, परराष्ट्र खात्यानं असं सांगितलेलं आहे की अभिनंदन हे भारतात परततायत आणि एअर व्हाईस मार्शल आरजी के कपूर हे ब्रीफ करणार आहेत थोड्याच वेळात. आणि त्या पद्धतीचं ब्रीफिंग हे कुठल्याही क्षणी होऊ शकतं आणि तेच आता परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांकडनं सांगितलं जात होतं. मी भालचंद्र शिरसाट यांच्याकडे जातो. माझा मुद्दा असा होता, प्रश्न विचारायचा किंवा जो प्रश्न असा होता भालचंद्र शिरसाट, की दोनदा ब्रीफ केलं इम्रान खाननी. पहिल्यांदा त्यांनी इशारा दिला आणि दुसऱ्यांदा ते असं म्हणाले शेवटी की आपण चर्चेनं मार्ग काढूया. चर्चेनं मार्ग काढूया जेव्हा इम्रान खान असं बोलतात तेव्हा आपण असं म्हणालो की त्यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलेलं आहे. पण पुन्हा तोच प्रश्न आहे की इम्रान खाननी नरमाईचं धोरण घेऊन चालणार नाहीये. पाकिस्तानी लष्कराच्या ISIच्या मनात काय आहे आणि इम्रान खान स्वतः दहशतवादाच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीयेत. आणि म्हणून मग भारताची सुद्धा आत्ता या क्षणाला कुठंतरी कोंडी झाल्यासारखी दिसते आहे की पाकिस्तान सोबत किती पुढे जायचं, चर्चेला जायचं तर चर्चा कशा पद्धतीने सुरू करायची, कुठल्या मुद्द्यावरती करायची आणि एस्केलेशन करायचं तर ते कुठल्या फ्रंटवर आणि कशा पद्धतीने करायचं. पुन्हा एअर स्ट्राईक करायचा, पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करायचा तर तो आता आपण करू शकणार आहोत का. अशा वेगवेगळ्या पातळीवरती भारत सुद्धा कुठेतरी एक जैसे ते परिस्थितीत अडकलेला दिसतोय. अजिबात नाही. भारताची कुठली कोंडी नाही. भारत कुठे गोंधळलेला नाही, बावचळलेला नाही. साफ नियत, स्पष्ट नीती आहे. खंबीर नेतृत्व, मजबूत नेतृत्व आहे. भारत काय करणार आहे स्पष्ट आहे. आज 1 मार्च UN सिक्युरिटी काउन्सिलची फ्रान्सच्या अध्यक्षतेखाली जे बैठक होते त्याच्यात ब्रिटन, अमेरिका, रशिया यांनी जो प्रस्ताव ठेवला त्या पातळीवरती भारत सरकार कारवाई करणारच आहे. नाही, बरोबर आहे. कूटनीतीचा भाग आहे. पाकिस्तानच्या बाबतीतच सांगतोय. आणि भारताचा आज जागतिक पातळीवरती जे स्थान आहे ते सरकार कोणते असू दे, भाजपचं असू दे, मोदी सरकार असू दे, काँग्रेसचं असू दे, UPA किंवा NDAचं असू दे, भारताचं ते जे आता स्थान निर्माण झालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये ते 4-5 वर्षाच्या परिस्थितीत झालेलं नाही, केलेलं आहे. हा, केलेलं आहे. नाही तुमचा तोच झालेलं नाही, गैरसमज केलेलं आहे. जे स्थान मोदीजी, जे नतद्रष्ट आपल्याकडचे नेते बोलत होते की मोदीजी जगभर फिरतायत, ते कशासाठी फिरले आता तुम्हाला कळेल. आणि जे स्थान निर्माण केलेलं आहे त्याच्यात मजूर, मला असं वाटतं की राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न नाही अजिबात नाही. भारत वर्ल्ड पॉवर होण्याचा निघालोत असं जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा श्रेयवादापासून आपण थोडं दूर जाऊ. श्रेयवादापासून दूर. मसूद अजहर जेव्हा दहशतवादी घोषित होईल तेव्हा तो कुठेही असेल, जर ओसामा बिन लादेनला अमेरिका पाकिस्तानात शिरून ठार मारू शकते तर मसूद अजहरला भारत का नाही मारू शकत. त्याच्यात कसलं काय 72 वर्ष चर्चाच तर केली आहे. 48ला UN मध्ये आपण पळालो, तेव्हापासून 2018लाही पळत, 71ला बांगलादेश आपण वेगळा करून दिला युद्ध करून. म्हणूनच UN मध्ये जाऊन जे आपले भारताची गोची यापूर्वी झालेली आहे, UN मध्ये झाल्यामुळे POK आलं. भालचंद्र शिरसाट 4.5 वर्ष आपण काहीच केलं नाही, शेवटच्या महिन्यात सगळं करतो आहोत हे तुम्ही सोयीस्करपणे विसरताय. POK हा भारताचा अविभाज्य भालचंद्र शिरसाट 4.5 वर्ष आपण काहीच केलं नाही, शेवटच्या महिन्यात आपण करतो आहोत. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य सांगतो. देशाच्या ज्या बाउंड्री असतात, सीमारेषा, या तुम्ही
पेनने आखायच्या नसतात, तलवारीने आखायच्या असतात. तलवारीने ज्या सीमारेषा निश्चित करायच्या असतात, पेनने ड्रॉइंग करून ऑटोकॅड मध्ये सीमारेषा ठरवता येत नाहीत. आज मजबूतपणे आपला फक्त दहशतवादाशी संबंध आहे. पाकिस्तानशी आमचं युद्ध नाही. इम्रान खान काही म्हणो, इम्रान खानने काही विनंती करो, इम्रान खान हे पपेट आहे. ISI, पाकिस्तानी लष्कर आणि इतर दहशतवादी यांच्या हातातलं पपेट आहे. ते काय करतील काय नाही करतील याचा विचार आपण करण्याची गरज नाही. पुलवामा हल्ला केला, पूर्वी उरीच्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, आता एअर स्ट्राईक झाला. आता याच्यापुढे दहशतवादाला मुळासकट ठीक आहे. या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ज्याची वाट संबंध देश बघत होता. विंग कमांडर अभिनंदन यांची घर वापसी झालेली आहे. ते मायभूमीत परत आलेले आहेत. परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना सोपवण्यात आलेला आहे. भारताचा हा एक मोठा विजय आहे की आपले जे युद्ध कैदी बनलेले विंग कमांडर अभिनंदन वर्तमान होते, हे मायभूमीत परत आलेले आहेत. पाकिस्ताननी त्यांना भारताच्या स्वाधीन केलेला आहे. कुठल्याही क्षणी ते देशवासियांसमोर येणार आहेत. त्यांचं दर्शन आपल्याला होणार आहे. आपला जो वीर योद्धा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याला पाकिस्तानने भारताच्या हवाली किंवा स्वाधीन केलेला आहे. सुखरूप ते भारतात परतलेले आहेत. परराष्ट्र खात्याचे जे अधिकारी आहेत, ती शेवटची जी काही आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार कार्यवाही करायची असेल ती करतायत. पण द लेटेस्ट अँड द ग्रेटेस्ट न्यूज सध्याची ही आहे, ती म्हणजे विंग कमांडर अभिनंदन हे मायभूमीत परतलेले आहेत. भारताच्या स्वाधीन त्यांना करण्यात आलेला आहे. जे पाकिस्तानामध्ये युद्ध कैदी झाले होते ते 2 दिवसाच्या अंतरात पुन्हा भारतात आलेले आहेत. ही एक खूप समाधानाची बाब आहे. आणि मी जी चर्चा करत होतो, आपल्यासोबत विनोद राऊत सुद्धा आहेत आमचे इनपुटेड. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोतीला दात, ही भारतीय सैन्य दलाच्या अभिनंदनाची जात. आपला खूप खूप स्वागत, मनपूर्वक स्वागत. आपल्याला सलाम, आपल्याला सर्व भारतीयांपासून दंडवत. बिलकुल. आणि कोणीच श्रेय घेऊ नये हे सुद्धा सांगा. नाही, श्रेय घ्यायचा प्रश्न नाही. लष्कराचं श्रेय, हे सगळं श्रेय पण मनमोहन सीमेवर तैनात असलेल्या जवानांचं आहे. मान डोलावणारं सरकार नाहीये, हेही लक्षात घ्या. खंबीर सरकार आहे. इश्यू मान डोलावणारं सरकार नाही. राजकीयकरण करू नका. निवडणुका अगदी आता डोळ्यावर आलेल्या आहेत. मिलावटचं सरकार नाही, हे मजबूत सरकार आहे आणि म्हणून हे शक्य झालंय. ठीक आहे. आता तुम्हाला वारंवार तंबी देऊनही तुम्ही त्याचं राजकीयकरण करता. ठीक आहे, ठीक आहे, लोक ठरवतील. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला त्यात पडायचं नाहीये. त्याला अनेक कंगोरे आहेत, आंतरराष्ट्रीय पैलू आहेत आणि ते जास्त आपण त्याची जितकी चर्चा करू त्याला तितकेच फाटे फुटतात. म्हणून ते सुद्धा आपण टाळायला हवं खरं तर या क्षणाला. विनोद, खूप मोठी ही बातमी आहे आणि आपला वीर योद्धा परत येतो आहे. आनंदाची बाब आहे. आणि अभिनंदन यानं खरंच ज्या पद्धतीनं गेल्या 2-2.5 दिवसांमध्ये त्यांची स्वतःची मानसिक स्थिती काय असेल जेव्हा ते पाकिस्तानाच्या ताब्यात गेले, ते जे शौर्य, जो निधड्या छातीने त्यांनी ते शौर्य दाखवलेलं आहे, ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि आता ते परत भारताच्या ताब्यात किंवा आपल्या स्वाधीन होत आहेत. अशा वेळी ज्या भावना असतात त्या खूप उचंबळून येतात. त्यांचे वडील आलेले आहे, आई आलेली आहे, ती सुद्धा आता त्या वाघा बॉर्डरच्या तिथे दोघेही आहेत. आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं की अभिनंदनचे आई वडील जेव्हा एका दिल्ली टू अमृतसर जात होते, तेव्हा विमानामध्ये सर्व प्रवाशांनी त्यांचं कशा पद्धतीनं सहृदय स्वागत केलेलं आहे. मला असं वाटतं की ही खूप असं भावनिक क्षण आहेत की अशा पद्धतीनं पाकिस्तानने अटक केलेला आपला वीर योद्धा हा सुखरूप परत येतोय. खूप मोठा क्षण आहे. या क्षणाची खरं तर ज्या दिवशी विंग कमांडर पाकिस्तानच्या अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले, ताब्यात सापडले होते, असामान्य शौर्य गाजवताना F-60 विमान पाडून त्यानंतर कुठेतरी संपूर्ण देश आजपर्यंत, म्हणजे ज्या दिवसापासून आपले अभिनंदन विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्यापासून आजपर्यंत सर्वात जास्त जर भारतामध्ये प्रार्थना सुरू असेल तर ते अभिनंदन यांच्या सुटकेसाठी होतं. सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं, अभिनंदन. काही कालच एक लक्षात आलंय, माहिती आली आहे की गुगलवरती पण सर्वात जास्त सर्च हा विंग कमांडर अभिनंदन यांचा होता. हा मोठा क्षण असतो, हळवा क्षण पण असतो, कारण लष्करी सामर्थ्य आपण भारताने दाखवलं ते दाखवलं, मात्र त्यापुढं त्यानंतर जी जोड द्यावी लागते ते कूटनीतीची पण जोड द्यावी लागते. भारताने कूटनीतीमध्ये पण ते सामर्थ्य दाखवलं.
शिरसाट साहेब यांचं मी आता सरांचं मी ऐकत होतो, ते एक वेळा काही क्षणात बोलत होते की UN मध्ये भारत 3 वेळा गेला, काही झालं नाही, आणि दुसऱ्या क्षणी ते बोलत होते की UN मध्ये सुरक्षा कौन्सिलमध्ये मात्र तो प्रस्ताव जो आहे पाकिस्तानचा दहशतवादाचा, म्हणजे अझहर मसूदला ब्लॅकलिस्टेड करण्याचा, ते मात्र ते अभिमानाने सांगत होते. मात्र आपण नाही ठेवला, इतर राष्ट्रांनी ठेवला. पूर्वी भारत गिडगिडे जायचा UN मध्ये, तरी काही व्हायचं मला नाही. हे आता आपल्याला सांगायचं काहीच करावं लागलं मला नाही. हे असं सांगायचं नसतं आहे. भालचंद्र शिरसाट, असं मला नसतं. हेच सांगायचं आहे. सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. निरंतरच प्रक्रिया सत्ताधारी आहे. पक्ष येतात, पण- बदलत जातात. पण ज्या हा, चुका- ठीक आहे ठीक आहे ज्या ठीक आहे. चुका भारताला तुम्ही तसं म्हणून लहान करू नका. भारत हा खूप साहेब, मोठा देश भारत आहे. मोठाच आहे हा, आणि तो आणखीन मोठा होणार हा. आहे मला लवकरच. पुढे अजून एक बोलूया. सांगायचं आहे की हा प्रस्ताव काही पहिल्यांदा संयुक्त सगळे राष्ट्रांच्या देशभक्त आहेत. सुरक्षा आम्ही आपण दला भारतीय आहोत. सुरक्षा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पहिल्यांदा हा आणि प्रस्ताव आलेला राष्ट्रवादाची नाहीये. व्याख्या आता बदलत जाते. मग दाऊद इब्राहिमला घोषित केलं होतं का 2008ला? 2008च्या जो 26/11चा हल्ला झाला, त्यानंतर 116 लोक मेल्यानंतर काय झालं UN मध्ये, सांगा मला. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पहिल्यांदा हा प्रस्ताव आला नाही, हे मी पहिले स्पष्ट तुम्ही करतो. मला सांगा ना काय झालं यापूर्वी 2008 5 वेळा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अमेरिकेपासून तर फ्रान्स पासून तर ब्रिटन पर्यंत 5 वेळा हा प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि मला सांगायचं आहे की याच्यामध्ये चीन, 5 राष्ट्र जे असतात सिक्युरिटी काउन्सिलचे Yes, परमनंट मेंबर, त्यात चीन पण असतो. आणि चीननी आणि तो आतापर्यंत नकाराधिकार 4 वेळा वापरतो, वेटो वेटो वापरतो. वापरलेला आहे. चीनने veto वापरला, आता वापरणार आता नाही. अजूनही स्पष्ट नाहीये, तो प्रस्ताव ठेवलेला आहे, त्याच्यावरती बरोबर आहे. चर्चा, आणि त्याच्यावरती वेटो वापरतो की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. नाही त्यामुळे वापरणार. मला असं वाटतं या क्षणाला पॉलिटिकल स्टेटमेंट्सला आवर घातला हा गेला विश्वास- पाहिजे. मला असं वाटतं की चीन विषयीचा एवढा विश्वास हा- भालचंद्र सिरसाट भाजपचे प्रवक्ते दाखवत आहेत. मला तर खरं आश्चर्य वाटतं की आज सर्व- चीनवर भाजप चीन इतका का आपल्या विश्वास बरोबर आहे. ठेवतोय. अहो, असं ठीक वाटतं- आहे, ठीक आहे. चीनने आज उड्डाणं बंद केली आहेत हो, पाकिस्तानला. ते ठीक आहे. त्याची काही कारणं असेल. एजा बंद केलेली आपल्या आहे. बरोबर आहे, भारताबरोबर आहे आज चीन. मला ठीक असं आहे ठीक वाटतं की आहे. आंतरराष्ट्रीय भारतात- प्रेशर हे वाढतं भारताच्या- आहे, दोन्ही राष्ट्रांवरती वाढतंय, आणि इथंच आता आपली पण कसोटी आपण आहे. युद्ध करणार अमेरिकेचे नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा हे सांगत असतील की वी आर व्हेरी मच इन्व्हॉल्ड इन निगोशिएशन्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान, याचा अर्थ भालचंद्र सिरसाट खूप गहन आहे. तुम्ही आम्ही खूप लहान आहोत त्याविषयी चर्चा करायला. मला असं भारत वाटतं लहान नाही, भारत देश हा अजिबात लहान नाही. तुम्ही तुम्ही आम्ही लहान म्हणजे असाल, तुम्ही आणि मी मी लहान आहे. हा, तुम्ही भारत आम्ही. देश अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालण्यात का मोठा ऐका आहे? तर माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही ऐकून घ्या. आपण लहान आहोत, बरं ठीक देश आहे. लहान नाही. आपल्यासोबत जे माजी अधिकारी आहेत ते मोठे आहेत, त्यांच्याशी एक शेवटचा वार्तालाप आपण करूया. प्रशांत खांडेकर, अभिनंदन परत आलेला आहे. सध्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी त्याच्याबरोबर आहेत भारताच्या, आणि जी काही शेवटची कार्यवाही आहे ती करून त्याला थेट मीडियासमोर आणलं जाईल किंवा पत्रकार परिषदेत आणलं जाईल किंवा काय अजून कळत नाहीये. पण मायभूमीत ते परतलेले आहेत. लास्ट फिलिंग, आणि खरंच एका अर्थानं तुम्हाला आता काय वाटतं? ही फारच चांगली गोष्ट झाली आहे की ते परत आलाय, अभिनंदन. आणि तो येणं आपल्याकरता जरुरी होतं, कारण ऍज पर जिनेवा कन्व्हेन्शन असं व्हायलाच पाहिजे. पण मला काय वाटलं की आपण आता परत 14 फेब्रुवारीच्या आधीची जी स्थिती आहे आपण आता त्याच्यावरच पोचतोय. आणि अभिनंदनचं तर असं होईल की त्याला इंटेलिजन्स आणि इतर सगळीकडे त्याला जावं लागेल, सांगावं लागेल काय काय झालं, मेडिकल होईल त्याची, त्याला मेडिकलमध्ये काही औषधं वगैरे काही अशी तर दिली नाही किंवा हे सगळं आपल्याला ते होईल आहे. पण मला हेच वाटलं की आपण आता आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते हेच राहिलं की दाऊद इब्राहिम, हफीज सईद आणि मसूद अझहर यासारखे जे लोक आहेत, जे उग्रवादी आहे, ज्यांनी बरेच सारे प्लॅनिंग करून आपल्या भारताच्या बऱ्याच लोकांचा जीव त्यांना गमावा लागला, त्याच्याकरता आपण आता यांनी परत बद्ध राहू की या लोकांना आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. आणि त्याच्याकरता भारताचं जे प्रेशर राहिलंय पूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी बरोबर पाकिस्तानवर हेच राहिलंय की तुम्ही या लोकांना ऍक्शन घ्या, नाही तर आम्हाला त्यांना सुपूर्द करा, म्हणजे आम्ही आमच्या लॉ कोर्ट प्रमाणे त्यांच्यावर ऍक्शन घेऊ, जशी कसाबवर घेतली होती, आणि आम्ही जसं कोर्ट जसं वागेल त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेऊ. तर आणि दुसरं काय, आपण दोघेही न्यूक्लिअर स्टेट असल्यामुळे आपण हे भावनात्मक कधी बोलायला नको इन पब्लिक डिस्कोर्स जेव्हा आपण टीव्हीवर बोलतो. कारण काय आहे, देशात प्रत्येक सरकार काही ना काही करतं. जसं मला आठवतं शीत युद्धाच्या वेळेस जेव्हा रशिया आणि अमेरिका होती तेव्हा इंदिरा गांधीच्या वेळेस आपला देश सगळ्या 150 देश आपण जे बोलू ते ऐकत होते.
तर ही काही छोटी गोष्ट नाही. किंवा 1971चे जे आपण युद्ध जिंकलो तेव्हा तिथलं ते जे सरकार होतं त्यांनी चांगलं काम केलं, मिलिटरी चांगली होती, सगळं झालं. तर हे जे क्रेडिट स्नॅचिंग किंवा श्रेय घेणं आहे, हे एक आपलं भारत इतका मोठा देश आहे, 70 वर्ष आपण डेमोक्रेसी ठेवलेली आहे. तर आपल्या इथले सगळ्या ज्या फॉरेन पॉलिसीज आहेत त्या सगळ्या कन्सिस्टंट आहे आणि कोणचंही गव्हर्नमेंट आलं तरी आपण कन्सिस्टन्सी ठेवतो. पण हा प्रश्न हे बरोबर आहे की खंबीर नेतृत्व आणि इच्छाशक्ती आणि मॉडर्नायझेशन आणि प्रोफेशनल मिलिटरी यांनी आपण ही ऍक्शन घेऊ शकलो. आणि न्यूक्लिअर, जसं मी म्हणत होतो, दोन्ही न्यूक्लिअर असल्यामुळे आपल्या पातळ्या फिक्स आहेत. तर मला आता असं, आणि भारताने सुद्धा जमाते इस्लामीवर प्रतिबंध टाकलाय, एक पाकिस्तान फिरोजपूरला पकडला गेलाय. तर याच्यामध्ये आपली ऍक्शन हीच राहील आहे. आणि आता मला तर असं वाटतं की भारताचा प्रत्येक नागरिक हा सतर्क राहायला पाहिजे. कारण आता काही पण जर त्यांचे स्लीपर सेल असतात किंवा यांना जर अशा बाय प्रॉक्सी काही आपल्याला जर डॅमेज करायचं असेल भारताला, तर ते जे स्लीपर सेल्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट हे होऊ शकतात. आणि न घाबरता जर काही संशयित माणूस किंवा काही असं दिसलं तर भारतीय नागरिकांनी लगेच पोलीस किंवा मिलिटरीला रिपोर्ट करायला पाहिजे. कारण हा जो हे राहिलाय आता त्याच्यात पाकिस्तान सुद्धा जखमी झालाय आणि त्यांनी एक ऍक्शन करून दाखवली की त्यांनी पण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली. तर हे असं एकदम संपणारं नाही आहे. कारण त्यांचे लाईन ऑफ कंट्रोलवर त्यांनी पाहिलं आपल्याला 35 व्हायोलेशन केलेले आहेत. तर आणि ते कंटिन्यू करतील, कारण त्यांनी तीच लेवल ठेवली आहे की बॉर्डरच्या आसपास काहीतरी करा आणि आम्ही पण आहोत आणि आम्ही पण काही करू शकतो, असं त्यांचा तो प्लॅन आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्यासोबत शिवाली देशपांडे सुद्धा आहेत. शिवाली देशपांडे, जसं आता प्रशांत खांडेकर म्हणाले की इंटरनल सिक्युरिटी ही खूप महत्वाची आहे, त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला खूप सजग राहावं लागणार आहे. कारण सीमेवरती चढाई करायची नाही असं जर का काही ठरलं आणि खरंच आंतरराष्ट्रीय दबाव तसा आला, आपल्याला सुद्धा बंधनं आली. पण पाकिस्तानचं तसं नाहीये. ते छुपं युद्ध सुद्धा करतात दहशतवाद्यांच्या माध्यमातून. जसे स्लीपर सेल्स त्यांचे ठिकठिकाणी भारतामध्ये आहेत असं आपण उघडपणे बोलतो, ते ऍक्टिव्हेट करू शकतात. अशा वेळी जी इंटरनल सिक्युरिटी आहे ती सुद्धा आपल्यासाठी खूप जोखमीची पण आहे आणि तेवढीच ती महत्वाची आहे. ती इंटरनल सिक्युरिटी इंटॅक्ट ठेवणे हे आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. अगदी खरी गोष्ट आहे. कारण कसं झालं होतं, पुलवामाचा जेव्हा इन्सिडेंट झाला होता त्याच्यानंतरच पूर्ण सबंध देशामध्ये हे रेड अलर्ट जारी केलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या नागरिकांनी ह्यांनी खूप सजग राहण्याची गरज होती. खूप व्हॉट्सअपवरती मेसेजेस होते, सोशल मीडियावरती खूप सारे मेसेजेस होते. पण या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवल्याप्रमाणे आपण परिस्थिती जी आहे ती काही विशेष बदललेली नाहीये. कारण पाकिस्तान हा कुठे ना कुठेतरी याला खूप मोठी जखम झाली आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना वापस दिल्यानंतर पाकिस्तानामध्ये पण त्यांचे जे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत ते ह्या त्यांच्या सरकारच्या ह्या पावलावरती सरकारच्या विरोधात बोलत आहेत, पाकिस्तानचे नागरिक विरोधात बोलत आहेत. पाकिस्तानमध्ये एका प्रकारे राग आहे की पाकिस्तान या विंग कमांडर अभिनंदनला परत का देत आहे भारतापुढे, पाकिस्तान हा झुकला भारतापुढे असं पण म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे पाकिस्तान हा आतंकवादींना पाठवणं आणि त्यांच्या गतिविधी ज्या असतात त्या सुरू ठेवणं हे त्यांचं जास्ती प्रमाणात वाढणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या देशामध्ये खूप सतर्क राहायची आपल्याला भरपूर गरज आहे. आणि पाकिस्तान हा नक्कीच परत प्रयत्न करेल आहे की भारताला तो खूप जास्ती त्रास देईल. ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स हे जे धोरण आहे पाकिस्तानचं, हे धोरण पाकिस्तान कायम ठेवेल आहे. मला असं वाटतं 1000 कट्स नाही, आता ते जास्ती कट्सनी दे विल अटेम्प्ट टू ब्लीड इंडिया. त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने हे जागरूक राहण्याची गरज आहे. नागरिकांनी एका दृष्टीने काही गोष्टी टाळायची गरज आहे, काही गोष्टी आपण करण्याची गरज आहे की
की कुठलेही संशयास्पद तुम्हाला वस्तू दिसली तर ती लगेच तुम्ही पोलिसांना सांगा. कुठला संशयास्पद व्यक्ती जर दिसला तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. तुम्ही सजग राहा. कुठे तुमचं गॅदरिंग जर असेल खूप, तुम्ही जर कुठे मार्केटमध्ये गेला असाल किंवा कुठे जर गेला असाल तर तिथे एकदम अफवा कुठली तरी उठते, तर अशा अफवा न पसरवू देणे, या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांनी पण सहभाग द्यायला हवं. आणि तसंच पोलीस यंत्रणा तर ही सजग आहेच. आपली पोलीस यंत्रणालाही आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पुरवली पाहिजे आपल्याला काही जर आढळतं तर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या आतमध्ये एक ना एक कुठेतरी सैनिक हा लपलेला असतोच. आपण जर वेळ पडली तर प्रत्येक नागरिकाने ही तयारी ठेवावी की स्वतःचं संरक्षण करणं आणि स्वतःच्या संरक्षणाबरोबर आपल्या आसपासच्या लोकांचं पण संरक्षण करणं, हे मला असं वाटतं प्रत्येक नागरिकांनी हे ठरवावं. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा एअर व्हाईस मार्शल RGK कपूर यांची पत्रकार परिषद सुरू होते. त्यामध्ये ते काय सांगतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि पुन्हा आपला वीर योद्धा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हा नेमका आपल्याला आपल्या डोळ्यांनी आपल्या भूमीत कसा दिसतोय हे सुद्धा बघायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. हिंदुस्तान का पायलट हमने पकड़ा हुआ है. हम एज ए पीस जेस्टर उसको क्या करने लगे हैं हिंदुस्तान को.